श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर थांबा, आता हे साहेब काय बॅगा घेऊन दिसत आहेत हे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि साहेब किती हॅप्पी आहेत, 2-2 बॅगा घेऊन उड्या मारत आहेत. तर याच्यामध्ये काय आहे तर खुशखबर. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप छान असं मुलांसाठी सरप्राईज होतं. सरप्राईज म्हणजे त्यांच्या पसंतीनेच होतं, पण त्यांना हे गिफ्ट होतं दोघांकडून आमच्या. खूप दिवसापासून माझ्या मुलांना असं काहीतरी द्यायचं होतं, कारण लहानपणापासून माझी मुलं प्रत्येक गोष्टीमध्ये जे काय भेटेल त्यात समाधान होत आलेले आहेत. हेच पाहिजे तेच पाहिजे कधीही झालं नाही, कारण जन्मल्यानंतर ना त्यांना कधी त्यांचं बारसं केलं ना काही केलं, काय बड्डे वगैरे असं घरातल्या घरात सेलिब्रेशन करत आलो. आत्ता फायनली मुलं मोठी झाले आणि मग काय आम्ही विजय सेल्सला आलेलो आहेत इथं मुलांसाठी काहीतरी घेण्यासाठी. तर विजय सेल्समध्ये खूप छान आम्हाला म्हणजे हे दिलं, त्यांनी सर्विस खूप छान दिली आणि त्यामुळं ही वस्तू घेऊ शकलो. तर आता ही वस्तू काय आहे तर हे बघा मोबाईल आहे. हे ते साहेब ते जे कोण होते ते सर ओपन करून देत आहेत. म्हणलं चला, आता ते म्हणले आम्ही फक्त कटरनी हे प्लास्टिक कट करून देणार, तुम्ही बाकीचं ओपन करा. मग आता काय ते ओपन करायचं म्हणल्यावर हात थोडे थरथर कापत होते, कारण खूप दिवसात ना असं काहीतरी वस्तू घेतलं होतं आणि थोडंसं म्हणतात ना माणसाचं माइंड थोडं वेगळं असलं की विचारत असलं की हे असं काहीतरी गडबडल्यासारखं होत होतं. मग लगेच प्लास्टिकचा कवर काढला आणि हे मोबाईल गिफ्ट केला. हा मोबाईल होता, हा माझ्या लेखाचा मोबाईल होता आणि त्याला हा मोबाईल गिफ्ट दिला माझ्याकडून. म्हणजे दोघांकडनंच चाललेलं आहे. पण आता काय शेवटी म्हणतात ना आईने मुलाला द्यायचं, मुलीची इच्छा होती पप्पानी तिला द्यावी, असं काहीतरी चाललेलं होतं. मग आता काय करायचं, आपलं जग हे सगळं त्या मुलांभोवतीच आहे. मुलं आहेत तर सगळं आहे. तेच तर खरी धनसंपत्ती आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हॅप्पी चेहरे त्यांचे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी खूप वेगळा वाटत होतं. आणि आज खरंच माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छान वाटत होतं. देवा, हा आनंद असाच टिकून राहू दे ह्याच विचारात बसत होते. कुणाची नजर नको लागायला बाबा, आणि कुणाची किरकिरी नको यायला हे बघून काहीतरी की असं झालं आणि तसं झालं, हे आता विचार सोडूनच दिलेला आहे. पण तरी पण मनात कुठे तर भीती वाटते. बस शेवटी म्हटलं काय भ्यायचंय कुणाला, आपण कष्ट करणार, आपल्या मुलांना आपण बघणार. आपण काही कुणाच्या जीवावर जन्म दिलेला नाही किंवा माझी अपेक्षा पण नाही की माझी डिलेवरी झाल्यावर ह्यांनी ते करावं त्यांनी ते करावं. मी केलंच नाही. मग काही तर मशीन बघायला आलो, एवढ्या साऱ्या मशीनी बघून वॉशिंग मशीन डोकं हादरलं. बापरे, आता ह्यातली कुठली घ्यावं, कारण काय असतं आपण कधी बघितलेल्या नसतात किंवा कधी घेतलेल्या वस्तू नसतात, त्यामुळं खूप घाबराघुबरा झाला होता जीव. आणि मग फायनली त्यांनी प्रत्येक मशीनची माहिती दिल्यावर मग ही मशीन सिलेक्ट केली. आता ही मशीन 2 दिवसांनी येईल माझ्या घरी. अजून 2 दिवस वेट करावं लागेल, कारण जलने वालों की दुआ म्हणते तसंच आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे वस्तू माझ्या घरी येत आहेत. तर हे वस्तू मी कशा घेतल्या काय घेतल्या हे ज्याच्याजवळ निरोप द्यायचं त्याच्याजवळ दिलेलं आहे. तर याच्यामध्ये कुणी वाईट कमेंट करू नका आणि कुणी काही बोलायची गरज नाही. जर कुणी काही याच्यावर चर्चा केली आणि कमेंट केल्या तर मग काय सगळंच मी काढन, मी कसं आयुष्य जगले आणि मी किती लहान वयापासून कष्ट केलं आहे आणि मला कितपत प्रेम भेटलेलं आहे आणि कितपत काय भेटलेलं आहे हे सगळं निघालं याच्यामध्ये. त्यामुळं झाकली मूठ 1.25 लाखाची राहू द्या. तर चला, इथं आपला हॅप्पी चाललं होतं, मध्येच हा विषय काढावा लागला, कारण गरज होती हे विषय काढण्याची. आता हल्ली असं झालंय, माझ्या कुठल्या आनंद काय बघितलं की कमेंट वाईट यायला लागलेले आहेत. तर चला, इथं बघा आमचे साहेब किती हॅप्पी होते. साहेब तर हॅप्पी होते, साहेबाबरोबर माझी लेक पण होती. मग इथं दादा आमचा व्हिडिओ काढत होता आणि मी बिलिंगच्या इथं बिल पे करत होते, कारण माझ्या फोनमध्ये बिलिंग करायचं होतं, पैसे पे करायचे होते थोडेफार त्यांना. आणि मग मी हा व्हिडिओ मला करताच आला नाही आणि हा व्हिडिओ नवीन फोनमधनं कॅच केला आणि खूप छान वाटलं. खूप हॅप्पी होते बघा, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच तर धनसंपत्ती आहे म्हणतात ना. माझ्यासारखं हॅपी फॅमिली किंवा माझ्यासारखं कुटुंब कुठंही माझ्या तरी जनावगोतात नाही आहे.